आंतरवाली सराटी येथील दगडफेक किंवा अन्य प्रक्षोभक बाबींशी आपला कोणताही संबंध नाही. या भागातील लोक आपल्याला ओळखतात. या साईटीच्या माध्यमातून चौकशी झाली तर त्यातून सत्य बाहेर येईल. यामध्ये 1% दोष आढळला तर राजकारणातून संन्यास घेईल, असे आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. टोपे म्हणाले, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधकांकडून आपल्यावर करण्यात येणारे आरोप दादांत खोटे आहेत आणि बिनबुडाचे आहेत. ऐकीव माहितीवर राजकारण म्हणून खोटेनाटे आरोप करणे योग्य नाही. प्रक्षोभक बाबींना दगडफेकीस प्रोत्साहन देणारा आपला स्वभाव नाही, हे जनतेलाही माहीत आहे. आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा आपण नव्हे तर सरकारच त्यांच्या संपर्कात होते. सरकारच्या वतीनेच त्यांच्याशी चर्चा सुरू होती. सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी आले त्यावेळी स्थानिक आमदार म्हणून तेथे गेलो. यामध्ये चुकीचे काय, असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजास आरक्षण मिळावे या ध्येयाने जरांगे पाटील अनेक वर्ष काम करीत आहेत. आंतरवाली सराटी येथील आंदोलनाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विधानसभा मतदारसंघातील वडीकाळ्या भांबेरी, साष्ट पिंपळगाव येथे आंदोलने झाली होती. साष्ट पिंपळगाव येथील आंदोलन तर 105 दिवस चालले होते. जरांगे पाटील यांच्या इच्छेनुसार मराठा आरक्षण उपसमितीचे त्यावेळेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपण त्यांच्या भेटीसाठी घेऊन आलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.